माझं महेश शिंदेंना सांगणं आहे, आपले लोकशाही टिकण्यासाठी, संविधान टिकण्यासाठी, कायद्याचं राज्य टिकण्यासाठी हे अशी माणसं टिकली पाहिजेत. विशेषतः माझं प्रिया महेश शिंदे यांना सांगणं असेल की मी त्याचे अनेक संदीपचे अनेक पोस्ट पाहिलेले आहेत. ते तुम्हाला राग येऊ शकेल, तुम्हाला तुमच्या मनाला लागेल अशा त्यांच्या पोस्ट असतात, परंतु त्यात ते तुमचं कुठं नाव घेत नाही. त्यामुळे ते तुमच्यासाठी आहेत असं म्हणता येत नाही. आणि जोपर्यंत कोणी कोणाचं नाव घेत नाही तोपर्यंत ते बदनामीमध्ये येत नाही, बदनामीच्या व्याख्यात बसत नाही. हे मी तुम्हाला कायद्याचं सांगतो. आणि दुसरं की मन मोठं करा ना, महेश शिंदे साहेब, मन मोठं करा. असं करू नका. आपल्या ह्या सातारा जिल्ह्यामध्ये छोट्या मनाची लोक नेते आहेत, विकृत नेते आहेत, खुनसी नेते आहेत. तुम्ही तसं वागू नका. बोलतोय ना, बोलू द्या. फार तर त्याला समजून सांगा. संवाद साधण्यातून प्रश्न मिटतात. तुम्ही आता माझ्याशी संवाद साधला म्हणून मी म्हणजे तुमचा आदर राखून मी ही भाषा वापरतोय का? तर तुम्ही त्या बाकीच्या नेत्यांसारखे आमची पत्रकारिता मारायला निघालेलं नाही. तुम्ही संविधान म्हणजे किमान माझ्या ह्या पत्रकारितेच्या बाबतीत तरी तुम्ही आम्हाला म्हणजे मी तुमचं एवढं घोटाळा उघड केल्यानंतर तुम्ही आमच्याशी वाईट वागलेलं नाही, म्हणून तुमच्याविषयी मला आदर आहे. तर तुम्ही असं बाकीच्याही बाबतीत आदर दाखवायला पाहिजे. एक तर तुमच्यावर आता स्टॅम्प बसलेला काय की तुम्ही पदाची निवडणूक आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने केली. दुसरी की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट अतिशय चुकीच्या पद्धतीने हे केलेलं आहे. तर ह्या ज्या तुमच्या चुका आहेत त्याच्यावर लोक टीका करणार, लोक ह्या गोष्टी चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करणार. मग हे लोकांशी तुम्ही खुनशी पद्धतीने वागू नका. माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही खुनशी पद्धतीने वागू नका. लोकांचा हा अधिकार आहे. त्याच्याऐवजी शांत राहा. आणि बऱ्याचदा शांतता नरेंद्र मोदी, आता तुम्ही भाजप सोबत गेलाय तर नरेंद्र मोदींचा आदर्श घ्या. ते टीका करत असताना ते शांत राहतात. तर असं लोकशाहीमध्ये पोलिसांचा गैरवापर करू नका. पोलिसांचं काम काय आहे? तिकडं खून, दरोडे, बलात्कार, चोरी, तिकडं पोलिसांना काम करू द्या. या राजकीय कारणासाठी पोलिसांना मध्ये घेऊ नका. आणि मला वाटतंय की हे जे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर पोलीस नमती बाजू घेतील आणि संदीपला लगेच जामीन मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर संदीपला जर त्रास झाला, म्हणजे एका भीम सैनिकाला जर त्रास झाला, एका लोकशाहीच्या लढाईतील सैनिकाला जर त्रास झाला, संविधान वाचवणाऱ्या सैनिकाला जर त्रास झाला, तर माझ्यासारखा पत्रकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.